आज घालू नका म्हणजे. बघा त्या ठिकाणी समावेश होऊन आपण थोड्या वेळाने घेणार आहोत. खरं तर नांदेड वासियांचं सर्व आमच्या समाजाचं प्रेम प्रचंड आहे. आज सकाळपासून विविध ठिकाणी मी फिरतोय, वस्त्यांमध्ये फिरतोय आणि सगळीकडे मोठं प्रेम मिळतंय. आज मोठा या ठिकाणी माझा नागरी सन्मान सत्कार केला, त्यामुळं समाजाप्रती माझ्या आणखी भावना वाढलेल्या आहेत आणि आणखी काम करण्याची उर्मी आली आहे. मी नांदेडमधील सगळ्या समाजाच्या वतीनं मी त्यांचा खूप आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे समाजाचे या ठिकाणचे प्रश्न असतील, संपूर्ण बहुजन समाजाचे, ते सोडवण्यासाठी मी नक्की या ठिकाणी ठामपणे उभा असेल. सर्वसामान्य माथाडी समाजातील एका व्यक्तीला बीजेपीने संधी दिलेली, काय सांगतात? खरं तर अगदी महाराष्ट्र जन्मापासून जे काँग्रेसलाही जमलं नाही असं काम भारतीय जनता पार्टीनं केलं आणि भारतीय जनता पार्टीनं इतिहासामध्ये पहिल्यांदा आमच्या समाजाला हे प्रतिनिधित्व दिलं आणि हा खऱ्या अर्थाने इतिहास झाला. आणि इतिहास खऱ्या अर्थाने झाल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद आहे. मी बहुजन संवाद यात्रा करतोय प्रत्येक ठिकाणी. आज माझं उत्स्फूर्त असं स्वागत होतंय. आमचे मान्यवर नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मी खऱ्या अर्थानं आभार मानेल की त्यांनी ही संधी आमच्या समाजाला दिली. डॉक्टर अलाबाद साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी काय प्रयत्न करणार आहात? मी आत्ताच माझ्या भाषणातही सांगितलं, लोकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यातनं अशी भावना आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा. त्यासाठीही मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करेल आणि तो प्रश्नही लवकरात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल.